एक तर मी ट्रेननी कधी-कधीच येते. त्यात पण मला अशी भांडणं दिसतात. आजची फाईट तर ही एक्स्ट्रीम लेव्हलची होती. तर ह्या बाईचा पूर्ण ड्रेस ना रक्तानी माखला. त्यामुळे मग आमची ट्रेन पण 20 मिनिटं जवळपास भांडूप स्टेशनला थांबलेली. येताना बसमध्ये पण बाबा मला इतकं ट्रॅफिक भेटलं, काय बोलू. आजचा दिवस असाच होता, पूर्ण हेक्टिक. त्यानंतर येऊन थोडी पेटपूजा केली आणि मग लागली जेवणाला. तर संध्याकाळी सिंपलच असं सॅलड बनवायचा विचार केला. तर इथे मी बनवते सोया सॅलड. तर माझ्या नवऱ्याने एकदम मोठा पॅकेट आणलाय सोयाचं. सो रिसेंटली मी खूप सारे रेसिपी सोयाची बनवते. सर्वात आधी ना सोया 10 ते 15 मिनिटं थोडंसं सॉल्ट घालून पाण्यात बॉईल करून घ्यायचे. त्यानंतर त्याचं सगळं एक्सेस वॉटर स्क्वीज करून काढून घ्यायचं आणि मग ते थोडेसे ना पॅनवरती गार्लिक आणि मसाले टाकून थोडंसं सॉल्ट टाकून सॉटे करून घ्यायचे. मग इथे आपला सॉस बनवण्यासाठी थोडेसे मखाना आणि कॅशू 15 मिनिटं पाण्यात सोक करून घ्यायचे आणि मग ते मिक्सरमध्ये थोडंसं पनीर आणि दही आणि ब्लॅक पेपर टाकून मिक्सर बनवून घ्यायचा त्याचा. आणि त्यानंतर इथे मी अजून एक डिप बनवते, ज्याच्यासाठी मी घेतलंय मेयो, जे पूर्ण मी स्क्वीज करून काढून घेतलं, ऑलमोस्ट संपलेलं. आणि त्यानंतर जे पण सॉसेस आहे स्पायसी वाले ते टाकायचे, थोडंसं ऑरिगॅनो टाकून ते मिक्स करायचं. मग प्लेटमध्ये आपल्याकडे आहेत ते व्हेजेस टाकायचे. इथे मी कांदा, टोमॅटो, कॉर्न आणि कॅबेज टाकलं आहे. त्यानंतर सोया टाकायचा आणि मग सॉल्ट टाकायचा. मग आपलं जे सॉस रेडी केलेलं आहे ते सगळं टाकून मस्तपैकी मिक्स करून एन्जॉय करायचं. तर तुम्हाला पण ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण ही नक्की ट्राय करा. एकदम हेल्दी आहे, हाय इन प्रोटीन पण आहे. हे खाऊन झाल्यानंतर ना मी पाणीपुरीचं पाणी पण रेडी केलं. तर ते बघण्यासाठी तुम्हाला माझा नेक्स्ट व्लॉग पण बघायला लागेल. सो सी यू नेक्स्ट व्लॉग. बाय.